नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती. मित्रांनो, आज आपण एक अशा पर्सनल भेटणार आहोत हे शून्यातून कसं विश्व निर्माण करावं किंवा एक आपली वेगळी फील्ड असताना सुद्धा मार्केटिंग फील्ड मध्ये एक यशस्वी कसं बनावं किंवा झिरोतून सक्सेस कसं बनावं याचं खूप मोठं काम केलंय. सरांची जर ओळख सांगायची झाली तर मित्रांनो, ते स्वतः एक फोटोग्राफर होते, पण समर्थ सक्सेस लाईफ मध्ये आल्यानंतर अगदी त्यांना ब्ल्यू डायमंड पर्यंतचा प्रवास कसा केलेला आहे आपण पाहूयात. सर, तुमची छोटीशी ओळख सर सांगा. बिलकुल. नमस्कार, माझं नाव शिवा सावरकर, मी अकोल्यावरून बिलॉंग करतोय आणि सरांनी जर सांगितल्याप्रमाणे फोटोग्राफी हा माझा बिझनेस होता पहिले. आज सरांसोबत समक्ष भेट झाली. सरांना आम्ही खूप ऐकतोय. सरांचं खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे जे आपल्याला आयुर्वेदिक म्हणजे डीप मध्ये नॉलेज सरांचं बघून आम्हाला शिकायला भेटेल आमच्या टीमसाठी. प्लीज सर. येस सर. सर, धन्यवाद ओळख सांगितल्याबद्दल. सर बघा, आपण एक छोटीशी चर्चा करूयात की सर बघा, तुम्ही फोटोग्राफी मध्ये काय चॅलेंज होते नाही का, किंवा तिथं इन्कम कसा मिळत होता आणि समर्थ सक्सेस लाईफ मध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय चेंज झाला सर? एक सर. बिलकुल बिलकुल बिलकुल. फोटोग्राफी लाईफ मध्ये जर आता जेव्हा फोटोग्राफर मला ऐकत असतील तर त्यांना माहित आहे की नेमकं फोटोग्राफी जेव्हा करत असतो आपण तेव्हा टायमाचं एक बंधन राहते आणि टायमाचं बंधन असं असतो की नेमकं आम्ही वेडिंग फोटोग्राफी केली सर. आणि वेडिंग फोटोग्राफी मध्ये काय असतं की नेमकं उठ म्हटलं तर उठायला उठायचं, लागतं. बस म्हटलं बसायचं आणि त्यांचे कार्यक्रम जे राहायचे त्यांच्या कार्यक्रम त्यांच्यानुसार राहायचे आणि आम्ही तिथं हजर राहायचो. बरोबर. आता ओन म्हणजे मी स्वतःच्या ऑर्डर्स पण म्हणजे मी केलेले आहे. त्याच्यामुळे असा विषय की माझी जी टीम होती, मी जे टीम ओन करायचो, तर टोटली म्हणजे मोठी टीम होती. पूर्ण लाख 2-2 लाखाच्या पण ऑर्डर्स आम्ही केलेल्या आहेत. मोठी टीम, 7-8 जणांची, ड्रोन वगैरे, एलईडी वॉल वगैरे, टोटल पूर्ण जे केस टोटली. सांगायचा मुद्दा असा आहे की नेमकं कन्वर्ट हा जो समजा विषय वापरला की पहिले याच्यामध्ये कसा इन्कम होतो आणि याच्यामध्ये कसं इन्कम, याच्यामध्ये जेवढं मला आनंद येतो या नेटवर्क मार्केटिंग मध्ये तेवढा आनंद मला कशात येत नाही साहेब. बरोबर. आणि प्लस मध्ये समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग ज्यामध्ये सुद्धा आपण काम करतोय, तर आनंद असा आहे की नेमकं ज्या लोकांच्या लाईफ मध्ये मी आजार असतील लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचलोय, त्यांना आजारापासून मुक्त झाली आणि एक शक्ती अशी जवळ आल्यासारखं वाटतंय की नेमकं माझ्याकडे शक्ती अशी आहे की नेमकं मी आजारांवर तर मी लोकांना मी आपले फूड सप्लिमेंट देतोच आहे, पण एक रोजगार जो हा विषय येतोय की नेमकं माझ्याकडे ते पण एक विषय आहे की नेमकं जर कोणी व्यक्ती समजा रोजगारासाठी समजा फटकत असेल की तिकडे, तर त्यांना मी रोजगार म्हणून पण हा एक सिस्टम त्यांच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर एक खूप चांगल्या प्रकारचं मला काम वाटतंय. बरोबर. जेवायचा जर विषय बघायला ना, सगळ्यात शेवटीला समजा जेवणाचा विषय. जेवणावरून मला विषय आठवला की माझी मी सुरुवात जेव्हा केली होती, म्हणजे बिझनेस जेव्हा स्टार्ट केलाय, येस. आता आम्हाला फोटोग्राफी करत असताना आम्हाला की नाही पंक्तीमध्येच विषय असा की कोणी खुर्चीवरती समजा जेवणारे जे लोक होते समजा, आम्हाला असं वाटतं की ते खूप खूप सुखी लोक आहेत ते, असं वाटायचं मला. पण नंतर या बिझनेस मध्ये आल्यानंतर, या फूड सप्लिमेंट मध्ये समजा आल्यानंतर, जेव्हा आपण द्यायला सुरुवात केली, गुडघ्यांचे जे प्रॉब्लेम्स होते, कमरेचे जे प्रॉब्लेम्स होते, मग तेव्हा समजलं मला की चेअरवर का जेवत आहे. ऍक्च्युली ते सुखी नव्हते, ते दुःखी होते. बरोबर. आणि त्या लोकांपर्यंत जेव्हा मी पोहोचलो, त्यांना विचारलं की बाबा नेमकं काय तुम्ही खुर्चीवर काय जेवता, त्यांनी सांगितलं नंतर की बाबा माझा गुडघे दुखत आहेत, मला खाली बसता येत नाही, मला पाय म्हणजे असं मांडी घालून बसता येत नाही, हे प्रॉब्लेम त्यांनी मला सांगितलं. बरोबर. आम्ही देवकुंडी वगैरे शूट करायचो त्यावेळेला काय व्हायचं की नेमकं एखादी काकू यायची, मोठं काहीतरी असं पाट वगैरे घेऊन यायची स्टूलवरती, आम्ही विचारायचो की हे कसं काय, नाही खाली बसतायत. राईट. सांगायचा मुद्दा असं की माझी सुरुवात मी तिथून केली समजा. तुम्ही जेवणाचा किस्सा आठवला घ्या. आणि फोटोग्राफरचा विषय जर पाहिला तुम्ही जेवणाचा, तर जेवतानाही समजा आम्हाला उठून फोटोग्राफी करायला लागली. बिलकुल. आणि मला असं वाटतं की कधी कधी घरून डब्बा न्याव की काय जेवणासाठी, असं वाटायचं मला की बघा, पहिली गोष्ट आम्ही जिथे काम करायला जातो समजा, आम्ही तिथे जेवणाला आम्हाला तिथं बोलावलेलं नसते आणि तिथे आम्ही स्वतःहून समजा तिथे जेवण करतोय, तर मला तरी असं वाटतं की माझ्या इतिकच्या बाहेरच मला वाटत होता विषय. आणि जेवण करताना कोण उठवलं नंतर तर मग ते म्हणत तळबाहेरनी मस्तकात जाणे, अशा प्रकारचा विषय व्हायचा कधी कधी. आमचे जेवढे समजा सोबती आहेत आमचे ते की जेवताना तरी आम्ही ठीक आहे, आम्ही अल्टरनेट मग करायचो आम्ही. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की नेमकं फोटोग्राफीमध्ये, आता मी निगेटिव्ह नाही बोलत आहे फोटोग्राफर बद्दल विषय, पण फोटोग्राफीचा फार कचरा झालेला आजकाल. तुमच्या एआय सिस्टम मुळे तर असा विषय झाला की जे फोटो तुम्ही जिंदगीत काढू शकत नाही, ते एआय सिस्टम एका क्लिक मध्ये तुम्हाला करून देते विषय काय. ते पण अलग अलग समजा लेवलचे फोटोग्राफी. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की नेमकं आपल्याला काळानुसार बदलायचं आहे. तुम्हाला ते एक व्हिडिओ यायचा जर पाहायचा असेल समजा, सर तुम्हाला लिंक करतील, तुम्हाला टाकतील पर्सनली की नेमकं एआय मुळे कोणाकोणाचे जॉब गेलेले आहेत. आणि म्हणजे मी जो टेक्नॉलॉजी समजा आहे त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे फार कचरा होऊन गेलेला आहे पूर्ण फोटोग्राफीचा. बरोबर. आणि मोठ्या मोठ्या ऑर्डर्स वगैरे फक्त तेवढ्या मोठा विषय झाला आणि मोठे मोठे फोटोग्राफर्स मला साठी की तिथे सर्वाइव्ह करू शकतात या काळामध्ये. काय तर छोट्या फोटोग्राफरची तर लाईफच नाही राहिली. काय तर
आणि मला असं वाटतं की नेमकं आपल्यासोबत जोडून काम करायला पाहिजे. येस सर. ज्या ज्या लग्नात जातील त्या लग्नामध्ये तुम्हाला जे पेशंट दिसत आहेत, समजा प्रॉब्लेम दिसत आहेत, तिथपर्यंत त्यांनी तो रेफर जरी समथिंग करतील थोडंफार, तर बाकीचं काउन्सिलिंग तर बिलकुल सर आहेत करायला, है ना. मेन तो ज्यांच्या मार्फत पण तुम्हाला हा व्हिडिओ भेटत आहे, समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग, तुम्हाला हा विषय शेअर केला असेल त्याने, तर त्या लीडर सोबत तुम्ही जोडून घेऊन तो काम उद्यापासून स्टार्ट करा, उद्या आणि आजपासून स्टार्ट करा, म्हणजे आताच कॉल करा त्यांना. बरोबर सर, धन्यवाद. थँक्यू सर. सर बघा, जसं की आपण ट्रेनिंग मध्ये पण ऐकत आलो, ट्रॅडिशनल व्यवसाय आणि डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये की जसं पॅसिव्ह इन्कम खूप महत्वाचा असतो, बरोबर आहे का? तर थोडस पॅसिव्ह इन्कम बद्दल सांगा, कारण की ज्यावेळेस फोटोग्राफी होते तो ऍक्टिव्ह इन्कम होता सर, बरोबर का? केलं तरच होणार. येस, करेक्ट. हा, पण समर्थ सक्सेस लाईफ मध्ये जो पॅसिव्ह इन्कम मिळतोय तो जरा थोडस एक्सप्लेन कराल का, कारण की तुम्ही कसा घेतला सर तो पॅसिव्ह? येस सर. पॅसिव्ह इन्कम बद्दल सांगायचं झालं तर पॅसिव्ह इन्कम माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवलेला जो विषय आहे तो मला नाही कोणी अनुभवला असेल. आम्ही ज्यावेळेला फोटोग्राफी करायचो, ज्यावेळेला मी हाती कॅमेरा पकडायचो, ज्या वेळेला माझ्याकडे ऑर्डर्स यायच्या, त्यावेळेला मी जिथं जाऊन जे काम करायचं तेव्हा कुठं मला पैसा लोक देत होते. ओके, पहिला कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही काय, तर तेव्हा मला पैसा यायचा. पण आज असा विषय की मी जी टीम सेटअप केलेली आहे, जेवढे मी वर्ष समजा इथं दिलेले आहे, जेवढा टाइम मी या सिस्टमसाठी दिलेला आहे, माझी टीम बिल्डअप केल्यानंतर टीम माझी काम करत आहे. आज मी समजा आज पुण्याला आम्ही सरांसोबत मी भेटत आहे हॉटेल एक्झिया मध्ये. आमचं 15 मार्च जी अॅनिव्हर्सरी आहे, 10th अॅनिव्हर्सरीसाठी आम्ही इथं समजा मिटिंगला आलेलो आहोत. आज समजा सरांची पण टीम असेल, माझी पण टीम असेल, आम्ही 2 जण इथं आहे, पण टीम आमची काम करते. म्हणजे रोजच्या 10, 15, 20 आयडी 30 आयडी लागणं म्हणजे मोठी गोष्ट नाहीये प्रोडक्टच्या हिशोबाला. म्हणजे 15,000 रुपये पर डे आपण जो प्लॅन मध्ये पाहतोय तो इझिली आपण घेऊ शकतो याच्यामध्ये. येस सर. बघा सर, म्हणजे पॅसिव्ह इन्कमची ताकद ही आज प्रत्येकाला कळाली. बिलकुल बिलकुल. आणि दुसरी गोष्ट अशी की सर, जसं की तुम्ही पहिल्यांदाच बोलताना बोलला की सर आपल्या प्रोडक्ट मुळे जो समोरचा व्यक्ती आहे की ज्याचे लाखो रुपये करोडो रुपये अगदी वाचलेले आहेत, मानसिक समाधान त्यांना मिळालेलं आहे, हे पाहून सर तुम्हाला कसं वाटलं? कारण की हे इतर अदर बिझनेस ज्या वेळेस आपण करतो ते समाधान बघायला भेटलं नाही सर आधी आपल्याला. करेक्ट करेक्ट करेक्ट. माझा एक एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा तो अनुभवला, स्टार्ट माझा होता तेव्हा, आणि एक आजी होत्या, त्या माझ्याकडून काहीतरी 10-15 पाऊल घ्यायच्या त्यावेळेला. आणि काय की नेमकं एकदा त्यांनी मला कॉल केला, म्हणे ते औषध घेऊन या म्हणे. त्यांना औषध म्हणतात आपण, फूड सप्लिमेंट. बरोबर. आणि लगेच त्यांनी 15 मिनिटांमध्ये मला फोन करते, नाही आज नका येऊ. आणि त्यानंतर काय झालं की नंतर अजून 15 मिनिटात मला कॉल येतो, या. मला हेच गडबड समजली नाही की नेमकं हे काय नेमकं जमलिंग होते, म्हणजे असं काय असं होते त्यांच्या मनात. मग मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, त्यांना जे पाऊच दिले, मी त्यांना दिल्यानंतर मी त्यांना सहज विचारलं की म्हटलं हे तुम्ही मला कॉल केला पहिला, या नका येऊ झालं, म्हटलं ते कसं काय म्हटलं. तर त्यांनी सहज असं म्हटलं की पैसे नव्हते म्हणतात. आणि पैसे माझ्या हातात होते त्यांचे जेव्हा ते दिलं त्यांना. तर आणि नंतर त्यांचं अँसर असं होतं सर की नेमकं माझे हात थरथर कापायला लागले ते अँसर ऐकल्यानंतर. बरोबर. मी त्यांना अँसर असं म्हणजे क्वेश्चन त्यांनी जो मी केला त्याला, त्यांनी अँसर दिला पैसे नव्हते ना तेव्हा. पण मी आणखी क्वेश्चन केला, मग आता कुठून आले पैसे? म्हणजे तांदूळ विकले ना. आणि तांदूळ विकलेला म्हटलं तर माझे हात थरथर कापायला लागले. ऍक्च्युअल मध्ये समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग हे आपण समजा, मार्केटिंग हा शब्द लोकांना कुठे खटकतो, पण मी तो समर्थांचं हा एक प्रसाद आहे जो आपण लोकांपर्यंत वाटत आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे वाटला की मी ज्या लोकांना जे सप्लिमेंट्स प्रोव्हाइड केले, जे आर्थो सक्सेस पावडर आपलं जे समजा काम करते वातावरती, तर त्या काकूंना मी जेव्हा दिलं ना प्रोडक्ट, त्यांना खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. ते मला देवासारखे आले, पाया लागतो. पाया कशाला लागतील त्याला, आपण त्यांच्या पायाला गेला आशीर्वाद घ्यायला पाहिजे. तर मी जेव्हा तो सीन मी तो म्हणजे तिथे घडला की म्हणजे त्यांना की तांदूळ विकले म्हणत, सर ऍक्च्युअली तुम्हाला काय, तर माझ्या हात थरथर कापायला लागले. बरोबर. तिथं दुसरी कोणती कंपनी असती ना, तर ते मी कोणत्याच कंपनीचं मार्केटिंग फक्त लोकांच्या घरातून पैसे उपसायला मी केलं नसतं. पण जेवढं मला समर्थमध्ये आनंद येतो ना काम करण्यामध्ये, तेवढं मला कोणत्याच कंपनीमध्ये, कोणत्याच मार्केटिंग कंपनीमध्ये आला नसतं, एवढं निश्चित सांगतो सर. काटायला अंगर म्हणजे. बरोबर सर. नाही, सीन सर असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाले, अगदी तुमच्याच नाही तर आमच्या सुद्धा जीवनामध्ये. करेक्ट. सर अजून दुसरी एक गोष्ट की आपल्या जसं कंपनीचं व्हिजन आणि मिशन आहे की बाबा प्रत्येकाची जी लाईफ आहे ती पहिली गोष्ट असं आहे की ते फायनान्शियल इंडिपेंडंट झाली पाहिजे. करेक्ट. यस सर. तो फायनान्शियल इंडिपेंडंट तुम्हाला ह्या काय 3-4 वर्ष झालं सर तुम्ही. येस. तर ह्यामध्ये भेटला का? कारण की बऱ्याच लोकांना शंका असते की सर हे मार्केटिंग करणं म्हणजे बोंबलेत फिरण्यासारखं काम आहे किंवा पैसे नसतात, बरोबर की नाही? पण सर तो फायनान्शियल इंडिपेंडंट जो आपण शब्द वापरतो तो तसा झाला का? म्हणजे आज जर तुमचा जर प्रवास 0 पासून जर अगदी ब्ल्यू डायमंड होण्यापर्यंत जर पाहिला सर, तर तो कितीपर्यंत सर मिळाला?
फायनान्शियल इंडिपेंडेंट. बिलकुल बिलकुल सर. मी मला आठवतंय की माझं फायनान्सच्या विषय पडला, मी 700 रुपये एक रोजंदारीचा मजुरीचा एक माणूस होतो. येस सर. त्यानंतर मी सुरुवात केली फोटोग्राफीमध्ये, त्यानंतर ते माझा विषय करतोय. त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या ऑर्डर्स वगैरे नंतर अशा प्रकारचं व्हायला सुरुवात झाली. ओके, फायनान्शियल म्हटलं त्यातही मी पैसा कमावत होतो. बरोबर. पण मुद्दा काय की नेमकं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हटलं ना, तर जे आपण पॅसिव्ह इन्कम बद्दल बोललो याच्या अगोदर, तो विषय समजा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकटं आपण किती कमवू शकतो हा मुद्दा महत्वाचा. ते तर आहे. पण जेव्हा आपण टीम मध्ये जेव्हा समजा आपण काम करतो ना, तेव्हा डेफिनेटली मला असं वाटतं की जेवढा तुम्ही समजा तुमच्या खानदानामध्ये कोणा पैसा नसेल कमवायला, एवढा मला असं वाटतं या सिस्टम मध्ये आपण एवढा पैसा कमवू शकतो. Yes, sir. आता विषय असा आहे की जेव्हा मी गाडीचा विषय केला होता माझ्या घरी, जेव्हा जेवण करत होतो मी सर्वजण, आणि मी आईला सहज म्हटलं, आई म्हटलं गाडीचा कलर कोणता घ्यायचा, तेव्हा कोणी घास घेत होतं, कोणी चावत होतं, एकदम स्तब्ध झालं होतं पूर्ण विषय. तेव्हा शांत झाले सर्वजण. आणि मी 2-4 दिवसामध्येच मी काय केलं की नेमकं एक गाडी बोलावली, माझा पूर्ण परिवार गाडीमध्ये टाकला इनोवामध्ये, आणि सरळ गेलो मी डायरेक्टली शोरूम मध्ये. आणि त्यांना मी म्हटलं की आता गाडीचा कलर चूज करा म्हटलं तुम्ही कोणती, आणि गाडी मी चूज केली क्रेटा. त्यावेळेला 9th एडिशन होतं ते, आणि काहीतरी 22 लाखाची. 22 लाख. मी घेतली नाही साहेब, पण मी माझ्या घरच्या डोक्यामध्ये टाकलं. येस. बघा, फायनान्शियल हा जो विषय असतो ना, पहिले आपल्या मनामध्ये येणं आवश्यक राहतो. ते सर म्हणतात ना, आपले प्रशांत सरांचा विषय आहे की जो एक दिन यहाँ आहे यहाँ भी आएगा, तर या टाईपचा विषय राहते. आणि मी पहिले माइंडसेट तयार केला माझ्या घरच्यांचा. ओके, माइंडसेट तयार केला मी माझा. त्यानंतर काय केलं आपण, त्याला स्टेप बाय स्टेप पुढे पुढे गेलो. आणि फायनान्शियल फ्रीडम बद्दल बोलतो सर, आज जे लाईफ मी म्हणजे जगतोय, म्हणजे माझ्या घरच्यांना मी लाईफ जे जगू म्हणजे एक चांगल्या प्रकारची लाईफ देत आहे. मला असं वाटतं की समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग आहे म्हणून मी तेच देऊ शकतोय. हे डायरेक्ट सेलिंग कन्सेप्ट आहे म्हणून मी देऊ शकतोय. हा मुद्दा महत्वाचा राहते. आणि डेफिनेटली सर, तुम्ही फायनान्शियल फ्रीडम जर म्हटलं तर 100% आपण इथं फायनान्शियल फ्रीडम होऊ शकतो. काय येस सर. धन्यवाद सर. बिलकुल. पहा मित्रांनो, म्हणजे सरांना सुद्धा फायनान्शियल फ्रीडम भेटला. सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं की तुमच्या क्षेत्रात असतील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील जी व्यक्ती आहेत की जो की एक 15,000, 20,000, 30,000 एक छोटस जॉब करतोय सर. अगदी त्यांचं मी बघतो काय काय लोकांचं अगदी औषध घेणं सुद्धा सर पैसे नसतात नाही का, किंवा इमर्जन्सी टाइमिंगला त्यांच्याकडे काय पैसे उपलब्ध नसतात. तर अशा लोकांनी समर्थ सक्सेस लाईफ मध्ये येऊन स्वतःच करिअर घडवावं का? बिलकुल बिलकुल, डेफिनेट सर. येस सर. जेवढा तुम्ही वेळ म्हणजे मी त्यांच्यासोबत आता संवाद साधतोय डायरेक्टली, तुम्ही जे विषय करताय की नेमकं जे महिन्याला 20-30,000 रुपये कमावतायत, माझं असं म्हणणं आहे की नेमकं 1,000 रुपये रोजचा आपण दिवस पकडून घ्या. एक्सपेन्सेस जे जर तुम्ही पकडले आणि बाकी जर विषय पकडला, तुमच्याकडे जमा किती पुंजी आहे राहते ते बघा. काय तर किती वर्षापासून तुम्ही ते काम करत आहात, आणि आतापर्यंत समजा तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे काय उरलं आणि काय समजा शिल्लक उरलं ते पहा. कॅल्क्युलेशन सांगतोय. त्यानंतर सपोज समजा काही कारण असतो, देवाला मी असं म्हणू शकत नाही तसं करा, पण सपोज तुमचा जर मॅनेजर असेल, जो तुमचा वर्षात तुमचा काही अनबन झाली आणि त्यानं तुम्हाला म्हटलं की हे बाई कसे मत ना, तर मुद्दा होईल असा की तुमच्याकडे उरलं काय ते बघा. काय महत्वाचा मुद्दा. आणि आम्ही या सिस्टम मध्ये आता 3-4 वर्षापासून दिलेले आहेत. आमचं जे मेहनत आहे ते आमची टीम आहे. आज समजा इथं मी जे बसलोय, समजा आज समजा सरांच्या पण समजा 10-20 आयडीचं प्लॅनिंग असेल, आज क्लोजिंग आहे, शुक्रवार आमचा फ्रायडे क्लोजिंग असतो, तर आम्हाला 22,000 रुपये कमावणं ही मोठी गोष्ट नाही आमची. म्हणजे तेच जर समजा बघा आमच्या लाईफ मध्ये जे घडलंय, असं वाटतं की ते तुमच्या लाईफ मध्ये पण घडलं पाहिजे. आणि समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग ही गेल्या 10 वर्षापासून समजा स्टँड झालेली कंपनी आहे, संस्था आहे. म्हणजे कंपनीपेक्षा संस्था खूप जास्त संस्था. आणि ही संस्था ज्यांनी स्थापन केली, आदरणीय श्री सतीश इंगळे सर, त्यांना खूप म्हणजे मनापासून धन्यवाद देतो मी की नेमकं आमच्यासारख्या आयुष्यामध्ये, आमच्या सारख्यांच्या आयुष्यामध्ये, आणि आम्हासाठी की आम्ही आमच्यासारख्याचे आयुष्य बदलले तर आणखी लोकांचे आयुष्य बदलले पाहिजेत. हा हेतूच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक व्हिडिओ सरांनी शूट केलाय मला असं वाटतंय. आणि भावना पोहोचल्या असतील कदाचित. काय कोणताही बनावटीचा विषय नाही आहे. प्रॉडक्ट तुम्ही एकदा युज करून बघा. जेव्हा तुम्हाला एक प्रॉडक्ट तुम्ही जेव्हा दिसाल ना, तेव्हा 10 लोकांपर्यंत प्रॉडक्ट तोच व्यक्ती तुम्हाला पोहोचायची क्षमता बघायची. आपला विषय झाला रेफरिंग हा विषय जो असतो हा या समर्थमध्ये खूप जास्त आहे. रेफरन्स म्हणजे आपल्याला करायचं काम नाहीये, ते लोक करतील. लोक असा टाईपचा विषय. सर पहा, जसं की आपल्याच एकट्याच्या नाही, तर ज्यांना आपण ह्या सिस्टम मध्ये घेऊन आलो, अशी आपली जी टीम आहे किंवा आपण ज्यांना आपण पार्टनरशिप म्हणतो, तर अशा पार्टनर तुमच्याकडे किती आहेत की ज्यांचं आयुष्य बदललं सर? येस सर. बघा सर, मी ज्या ज्या व्यक्तींवरती काम केलंय सर, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी खूप कमी लोकांवरती मी वेळ दिला आहे, आणि खूप लोकांना वेळ देऊन मी त्यांना इस्टॅब्लिश केलंय. माझ्यासारखे लोक मला बनायला आवडतात, विचारांनी, आचरणाने. आणि बिलकुल ते असं अंदर त्यांच्या असलं पाहिजे की नेमकं समाजामध्ये हा विषय जो समजा आहे, चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा विषय काय तर. आणि तुमच्या शब्दांमध्ये पण मला तो विषय जाणवतोय. नेमकं मला वाटतं की नेमकं सरांची माझी ओळख खूप जुनी आहे, म्हणजे मागच्या जन्मातली वाटतं मला कधी कधी.
कारण की विचार खूप चांगले सेम आहेत आमचे. जेव्हा सर बोलतात तेव्हा आम्ही खरं मंत्रमुग्ध होऊन मी ऐकत असतो सरांना. खूप चांगल्या प्रकारे सर एक समजा एक चांगले विचार त्यांचे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत समजा झूमच्या माध्यमातून म्हणा. तर सांगायचा मुद्दा असा की मी ज्या लोकांवरती काम केलंय गिने चुने लोक आहेत सर, पण ते जे लोक आहेत मला माझं जे स्वप्न आहे की मी या पृथ्वी तलावून जेव्हा जाईल ना तेव्हा कम से कम 4 लोकांच्या आयुष्यामध्ये तरी बदल होऊन समजा गेलो पाहिजे. आणि ते 4 लोक मी गेल्यानंतर मला असं वाटतं की नेमकं हे त्याचे अश्रू असतील ना माझ्यापर्यंत सोकलेले पदार्थ येईपर्यंत काय तर माझी म्हणजे एक इच्छा म्हणू शकतो किंवा एक प्रकारचा असा विषय. आणि ते 4 लोक मी तयार केलेले आहेत सर. बरोबर सर. जे माझी जे कोर टीम आहे जे समजा मी त्याचं आता नाव घेऊन त्यांना ओळखतील पण तरी मी बोलतो. एक ऋषभ शिकरे आहे, एक मंगेश दातकर आहेत, त्यानंतर एक मी सुनील सिन्हात सर आहेत, त्यांच्यावरती पण मी खूप चांगल्या प्रकारे काम केलं, ते पण माझं नाव घेतात कधी कधी समजा काही करू म्हणून. त्यानंतर एक विलास किनेकर सर आहेत. म्हणजे माझ्या विचारांचे जे लोक मी तयार केले ते लोकांबद्दल मी बोलतोय. मंगेश दातकर झाले, विनोद राऊत झाले, तर असे खूप सारे असे लोक आहेत की त्याच्यावरती मी काम करतोय समजा. यस सर, यस. पहा मित्रांनो, सर एकटे स्वतः आले नाही तर त्यांनी स्वतःची टीम बनवली. म्हणजे काय, आपली पार्टनरशिप टीम बनवली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनाही खूप चांगला पॅसिव्ह इन्कम मिळवून द्यायला सरांनी काय केलेली आहे, मदत केलेली असते. तर सर मग आपण काय करूयात नक्कीच एक फायनल चर्चा करूयात की सर आपल्या या कंपनीचे जे सीएमडी सर आहेत तर यांचं नक्कीच आपण एक आभार मानलं पाहिजेत मित्रांनो. आणि मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतो की जसं सर स्वतः आले आणि सरांनी एक पैसे मिळवले किंवा एक फायनान्शियल फ्रीडम मिळवला, तसं तुम्हीही मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तर पूर्ण पाहिलाच असेल तर पूर्ण पहा. तुम्ही स्वतःही या व तुमचे जे बेरोजगार कोण असतील, मित्र असतील किंवा आज गृहिणी सर बरेचशा लोक घरी असतात किंवा त्यांना प्रॉब्लेम चालू होतात, तर त्यांनीही स्वतः या बिझनेस मध्ये आलं आणि हा बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. बरोबर सर? करेक्ट करेक्ट. आणि एवढंच म्हणेन की फक्त मित्रांनो ही एक फक्त आमची काय जनरल चर्चा नव्हती की हा ठरवलेला एक व्हिडिओ नव्हता मित्रांनो. हे आमच्या लाईफ मध्ये ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये झालेले हे किस्से आहेत. ओके. आणि रिअल लाईफ मध्ये आम्ही जगलेलो किंवा केलेल्या ह्या गोष्टी आहेत. तर यासाठी नक्कीच एकदा समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं व आपल्या सीएमडी सरांचं एकदा नक्कीच आपण एक लास्ट मध्ये मला प्लीज. मी खूप नेहमी समजा एक मी एक शेर म्हणत असतो. येस. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, तूफान से कह दो अभी पहुंचा नाही हूं मैं. आणि हे सुरुवात आहे. आणि बघा मला काय सांगायचं की ज्या वेळेला समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्यांनी स्वराज्यासाठी त्यांची तलवार घेतली होती हाती. ज्या वेळेला आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेला समजा इंग्रजांविरुद्ध समजा आपले जेवढे समजा लढा देणारे जे आपले महात्मे होते, ज्यावेळी क्रांतिकारी समजा विचार समजा जन्माला आले, त्यांनी भगतसिंग सारखे आपण समजा म्हणतो की क्रांतिकारी जन्माला आले. आणि मला असं वाटतं की नेमकं या सध्या या काळामध्ये जर सगळ्यात चांगलं कार्य जर असेल तर हेल्थ रिगार्डिंग कार्य आहे जे आम्ही करतोय. आणि एक रोजगार संबंधित आम्ही विषय करतो. बघा आता सध्या आपण विषय बोललो की नेमकं आजार आणि रोजगार या दोन गोष्टीवरती. तर हे ताकद जर तुम्हाला पाहिजे असेल तर समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग मध्ये आल्यानंतर तुम्ही या संस्थेसोबत जोडल्यानंतर तुम्हाला हे ताकद तुम्हाला बिलकुल येणार आहे. ते ताकद म्हणजे अशी की नेमकं रोजगाराबद्दल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, त्यांना रोजगार देऊ शकता. आणि आजारांवर समजा आपण जे गोष्टी आपण लोकांना पोहोचवतोय ते त्यांना म्हणजे एक लाखो रुपयाचे ऑपरेशन आपण समजा कॅन्सल केले समजा याच सप्लिमेंटच्या माध्यमातून. आणि एक प्रोवन आहे 10 वर्ष झाली समजा स्टेबल झालेली एक संस्था आहे, त्याच्यामुळे काम करायला काही हरकत नाही. आणि आम्ही आहो साथ द्यायला तुमच्या. जरूर. येस. धन्यवाद सर. आज या पॉडकास्टच मध्ये चालू केलं तुमच्याच माध्यमातून. चला हे तुमच्या